अहो, एकीकडं आयुष्य जात आहे, चार पत्र्याचं घर नाही बनवू शकत मेहनत करून कोणी, आणि एकीकडं बघितलं तर 50-50 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत नुसत्या वापरायला. त्या काही मेहनत करून कमाई केलेल्या गाड्या आहेत का? 15 वर्ष जो सरपंच राहतो त्याच्याकडं मोटरसायकल नाही, गावचं विकासापुढं त्यांना काही दुसरं केलं नाही त्यांनी. आणि इकडं ह्या सगळ्या संपत्ती आहेत अमाप, आणि ह्या समोर आलेल्या आहेत. ज्या झाकलेल्या आहेत ना ते अजून शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आहे. जे नावं आलेले आहेत समोर तपासामध्ये त्यांचीच फक्त तपासणी झालेली आहे. बाकीच्या तपासात तुम्ही अजून ज्यावेळेस आकडे येतील त्यावेळेस तुम्ही विसरून जाता की हे म्हणजे कोणता आकडा लक्षात ठेवून कोणता, म्हणजे अशी परिस्थिती आहे एकंदरीत की खूप मोठी ही काळी माया जमा केलेली आहे. आणि त्याच काळ्या मायाच्या जीवावर यांना लोकांचे जीव जरी गेले तरी त्याचं जास्त घेणं देणं नव्हतं. असं वाटतं हे आता तपासातून पुढं आलेली आहे. आता ते होईल पब्लिश काही दिवसांना. आपण कशाला त्या गोष्टीवर जास्त विचार करायचा आहे? आपण न्यायावर जास्त विचार करू. आपण त्या गोष्टीकडे काय करायचं, आपल्याला काय करायचंच नाही त्या गोष्टीचं, तर आपण त्याच्यावर विचार तरी का करावा?